तर मंडळी, कांदा आणि लसूण न वापरता सुद्धा ढाबा स्टाईल चमचमीत शेवभाजी बनवता येते, हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने नो ऑनियन नो गार्लिक शेवभाजी. चला बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू, भिजवलेले बदाम घ्यायचे आहे, चिरलेला टोमॅटो, 2 हिरवी मिरची आणि थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे. पहा, एकदम स्मूथ पेस्ट रेडी आहे. आता काही कढईमध्ये थोडंसं तेल तापवून त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत फोडणीला. घेतली आहे थोडीशी जिरे, तमालपत्र, लवंग आणि थोडीशी मिरी. आणि मग हे बॅटर ओतायचं आहे त्यामध्ये आणि चांगलं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आणि हां, कांदा लसूण न वापरता सुद्धा भाजी छान बनते. आणि मग शेवटी ह्याच्यामध्ये थोडं गूळ टाकली आणि तिखट, चवीपुरता मीठ, गरम मसाला आणि गरम पाणी. असंच एक छान उकळी आणि मग हिरवीगार कोथिंबीर. आहा, मस्त ना. चमचमीत शेवभाजी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चलो बाय बाय.